नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जसप्रीत बुमराहने एमसीजी कसोटीची पुन्हा एकदा विकेट्सचे पंचप घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला ब्रेक लावलाय. मेलबर्न कसोटीच्या 5व्या आणि शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहने नॅथन लायनला क्लीन बोल्ड करत 13व्यांदा कसोटीत 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. त्याचबरोबर दिग्गजांच्या यादीत स्थान पटकावलंय. लायनच्या विकेटमुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 334 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य मिळालंय. सेंचुरियन कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा 2 विकेट्सनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. सुपर स्पोर्ट्स पार्क येथे खेळल्या गेलेल्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर केवळ 148 धावांचं छोटं लक्ष्य ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने 150 धावा करत सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात एडन मार्क्रम आणि रबाडा यान्सन जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयर साठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये 4 खेळाडूंचा समावेश आहे, ज्यामध्ये भारताचा अर्शदीप सिंग, ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड, पाकिस्तानचा बाबर आझम आणि झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा हे खेळाडू आहेत. आणि या सर्व खेळाडूंनी टी20 क्रिकेटमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. प्रो कबड्डीच्या 11व्या पर्वात हरियाणा स्टीलर्सने विजेतेपदाला गवसणी घातली आहे. बचावपटू मोहम्मद रेझा शाडलुईचा भक्कम बचाव पुढे पाटणा पायरेट्सचे आव्हान 32-23 परतवून लावलंय आणि हरियाणाचे हे पहिलेच विजेतेपद ठरलंय. भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिने वॉल स्ट्रीटमध्ये FIDE वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप 2024चं विजेतेपद पटकावून भारताच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवलाय. तिने 11व्या राऊंडमध्ये इरिन सुकंदर हिला हरवून वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचा किताब जिंकलाय. 2019 मध्ये मॉस्को येथे झालेली स्पर्धा देखील हम्पीने जिंकली होती आणि हा तिने जिंकलेला दुसरा वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिपचा किताब आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये फलंदाजीत खराब फ्लॉप ठरलाय. या मालिकेत रोहित शर्मा 4 डावात केवळ 22 धावाच करू शकलाय, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 10 आहे. रोहित शर्माच्या खराब फलंदाजीमुळे टीम इंडियालाही त्याचे परिणाम भोगावे लागलेत. अशा परिस्थितीत आता रोहित शर्मावर ऑस्ट्रेलियन मीडियाने जोरदार टीका केली आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात शैक्षणिक प्रगतीसोबतच खेळ आणि व्यायामाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं असून विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या 9 वर्षांपासून क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं जातंय. त्याचाच भाग म्हणून संस्था अंतर्गत विद्यालयांमधून गट पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंसाठी जिल्हास्तरीय कुस्ती, कराटे, तायक्वांदो, योगासने इत्यादी क्रीडा स्पर्धा संकुलात पार पडल्यात. कैलासवासी सागर डोमसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी यांच्या वतीने कैलासवासी सागर डोमसे प्रौढ करंडक टी20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत विशाल बारणे 80 धावांच्या खेळीच्या जोरावर शंतनू शूटर्स संघाने गार्गी एज्युकॉन संघाचा 6 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केलंय. 4 स्टार मैदान हिंजवडी या मैदानावर ही अंतिम फेरी पार पडली आहे. वेळ झाली स्पोर्ट्स अपडेट मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.